15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून GST रिफॉर्म्सबद्दल सर्व देशाला माहिती दिलेली आहे। पूर्वीची जी कर प्रणाली होती ही 4 टप्प्यात होती, 5%, 12%, 18% आणि 28%। ही कर प्रणाली फार सुलभ करून फक्त दोन टप्प्यामध्ये 5% आणि 18% अशी करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेलं आहे आणि 22 तारखेपासून ही कर प्रणाली लागू होणार आहे। 56व्या GST काउन्सिलच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे भारताने या कर प्रशासनात एक स्पष्ट पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि यामुळे ही 18% आणि 5% अशी 2 स्तर रचना स्वीकारल्याने कर रचना सुलभ झाली आहे आणि नियोजन, किंमत आणि गुंतवणुकीसाठी अंदाज सुलभ होत आहे। ही रचना महसूल गरज आणि वाढ यांच्यातील योग्य संतुलन होणार आहे। त्यामुळे या GST रिफॉर्म्समुळे जनसामान्यांना याचा फायदा होणार आहे आणि यामुळे महागाई कमी होण्यास, आपल्या देशातील संपूर्ण महागाई यामुळे कमी होणार आहे। अशा प्रकारे हे सर्व GST मध्ये सुधारणा करून मोदीजींनी ते सबका साथ सबका विकास हे घोषणा जी दिली होती त्या GST मध्ये रिफॉर्म्स करून मोदीजींनी साध्य केलेली आहे। सर्वसामान्यांना नेहमीच वापरण्यात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर GST कमी झाल्यामुळे जे मोदीजींनी एक शब्द दिला होता संपूर्ण भारतीयांना की भविष्यामध्ये मध्यमवर्ग असेल किंवा सामान्य कुटुंबांना एक चांगलं जीवन जगता यावं याच्याकरता कमीत कमी दरात जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध होतील आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या देशाच्या अर्थमंत्री सन्माननीय निर्मला सीतारामजी मॅडम यांच्या धोरणातून हा निर्णय झाला आणि त्याचाच एक भाग म्हणून रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईला दादर येथे एक शिबिर झालं। हाच विषय आहे की ज्या गोष्टींवर रिफॉर्म झाला आहे आणि ज्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत ह्या लोकांपर्यंत त्या पोचल्या पाहिजेत आणि या अनुषंगातून असलेले इथले व्यापारी असतील किंवा अन्य घटक जे आहेत ह्या घटकांची संमेलनं घेऊन आत्ताचा जो काय रिफॉर्म झाले त्याच्याबद्दल जनतेला नेमकं काय मिळणार आहे किंवा अजूनही काय रिफॉर्म आवश्यक आहेत का त्यांच्याकडून की बाबा मोदी सरकारकडून ह्या गोष्टी होणं आवश्यक आहे याच्याकरता एक संमेलनसुद्धा प्रत्येक ठिकाणी आयोजित केलं जाईल आणि त्यामुळे हा पूर्ण जो सप्ताह आहे हा 17 ते 2 या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त लोकांकरता सोयीसुविधा कशा निर्माण होतील याच्याकरता भारतीय जनता पार्टी पूर्णपणे प्रयत्न करते आणि त्याच्याकरता ही आपल्याला माहिती देण्याकरता एक पत्रकार परिषद होती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।